पण दादांचं अकाली जाणं हे अख्ख्या महाराष्ट्राला खरं तर हे लावून गेलेलं आहे. ही बातमी तुमच्यापर्यंत कशी आली आणि तुम्ही कुटुंबाची त्यावेळेला नक्की स्थिती काय झाली? मी मी सुतारवाडीला होती तेव्हा, कारण जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू होता. आणि माझं खरं तर 24 तारखेला वगैरेच त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. 27ला मंत्रिमंडळाची बैठक होती, पण मी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आली नव्हती. हालाकी ॲब्सेंट राहण्याच्या संदर्भात पण मी त्यांची परवानगी पहिलं घेतली होती, कारण जिल्हा परिषदेचा प्रचार खूप एकदम शेवटच्या टप्प्यात होता. त्यामुळे मला त्यावेळेला गाव बैठक दौरा चालू असल्यामुळे त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये माझ्या विभागाचा काही असा विषयही नव्हता आणि मला तो प्रचार थांबवून येणं त्या दिवशी शक्यही नव्हतं. त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी त्या कॅबिनेटच्या मीटिंगला आली नव्हती. मी त्यावेळेला प्रचारात होती. 27 तारखेला तिथेच होती आणि 28 तारखेला सकाळी साधारणपणे 9ला 5-7 मिनटं असताना आम्हाला पप्पांचा फोन आला. आणि मला वाटते साधारणपणे 8:45 किंवा 9:43ला ती घटना घडली असेल. म्हणजे हे झाल्याचं त्यांना कळल्यानंतर ते मुंबईला होते, कारण ते आदल्या दिवशी त्यांची 5-5:15 वाजताची मीटिंग होती दादांसोबतची. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांचा 27 तारखेला गाव दौरा होता, पण 5 वाजताची दादांची वेळ असल्यामुळे ते प्रचार टाकून थोडं लवकर निघाले होते. आणि मला किंवा भाईला सांगितलेलं त्यांनी की तुम्ही जाऊन तो पुढचा प्रचार आटपा म्हणून. आणि ते खरं तर चॉपरनी येणार होते. त्यांना चॉपर घ्यायला आलं होतं मध्येपर्यंत, पण घाटात व्हिजिबिलिटी आणि काही इश्यू आला त्याच्यामुळे ते परत गेलं त्यांना न घेत. पण ते थोडं प्रवासामध्ये माणगाव का त्याच्या पुढेच असावे, त्यामुळे ते म्हटले मी आता बाय रोडच निघतो. आणि ते तसेच बाय रोड निघाले आणि ते साधारणपणे 5-5:15 वाजता पोचण्याच्या टार्गेटनी ते होते. त्याच्यामुळे ते जवळपास मला वाटते 3-3:15लाच तिकडून निघाले असतील. आणि आता अटल सेतू वगैरे झाल्यामुळे त्यांना ते आल्यानंतर ते मला वाटते 5:15ला वगैरे तिकडे पोचून त्यांचं जे काही मीटिंग वगैरे ते सगळं करून असेल, त्यामुळे ते मुंबईलाच थांबले. खरं तर ते त्या दिवशी दिल्लीला जाणार होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण का असा काही प्रोग्राम होता, ज्याच्यासाठी सुनेत्रा काकी आणि प्रफुल्लभाई सुद्धा दिल्लीमध्ये होते. तर त्या दिवशीची रात्री 10 वाजताची फ्लाईट पप्पांची दिल्लीची होती, कारण ते आम्हाला सांगून निघालेले की मी उद्याचा दिवस नाही आहे, मी ते झाल्यानंतर मी परवा रिटर्न येतो. पण ती दादांची भेट झाली. त्याच्यानंतर मग ते सगळं झाल्यानंतर मग ते म्हटले की दुसऱ्या दिवशी पेणला फडणवीस साहेबांचा दौरा आला प्रचाराचा. सो CM येत आहेत तिथे आणि एकदम अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आहे. त्याच्यामुळे मग त्या पद्धतीनं त्यांना काही चेंजेस दौऱ्यावर सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनाही करावे लागत होते. आम्ही गावाला होतो आणि गावाला असताना सकाळी हा फोन आला. पप्पांना ज्यावेळेला कळलं त्यावेळेला 9 वाजता आम्हाला फोन आला. तिथपर्यंत TV वर वगैरे काय अशी बातमी आली नव्हती. आणि त्यांचा फोन आल्यावर ते म्हटले दादांचा असा असा मेजर अपघात झालाय, असं मुसळेचा फोन आलाय आणि काही सुधरत नाही आहे, काही असं हे नाही. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही इकडून निघतो. ते म्हणले नाही मी बारामतीला जायला निघतोय. आम्ही म्हटलं आम्ही सुतारवाडीतून निघतो. आम्हाला तरी असं वाटायचं नाही अपघात झालाय म्हणजे असतील, लागलं कारण असेल, तिथपर्यंत खरचटलं असेल. TV वर बातमी वगैरे काही सुरू झाली नव्हती. पण त्यांना जो फोन आला होता, मग त्यांचा फोन आल्यानंतर मी पण फोन लावायला, म्हणजे मुसळे काकांना मी पहिला फोन लावला. ते तिथून म्हणजे ते रडतच होते. त्यांचं ते ऐकून मलाही म्हणजे ज्या अर्थी रडतायत म्हणजे काहीतरी आहे, कुणकुण लागली. तुम्हाला मलाही इतकं म्हणजे त्यावेळेला रडायला आलं. आणखीन मला 2-3 फोन आले. मला मग तिथपर्यंत काही आम्हाला सुचत नव्हतं. मी आणि भाई आम्ही तिकडून निघालो लगेच सुतारवाडीतून. आणि 15-20 मिनिटात TV वर सुद्धा बातमी चालू झाली होती. TV वरचे काय ते म्हणजे हे यायच्या आधीच आम्ही निघालो होतो तिथून. पण मग नंतर फोन आणि ह्याच्यावर वगैरे ते सगळे व्हिडिओज आणि ते सगळं बघत असताना पण आम्हाला जाईच तो असं कुठंतरी वाटायचं.
खोटं असावं, ते असावे किंवा ॲडमिट केलेलं असावं, उपचार सुरू असावे, असं काहीतरी परत तिकडून फोन यावा. पण तसं काय आम्ही तिकडे पोचेस्तोवर काही फोन आला नाही. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. मग तिथपर्यंत अनेक जे जवळजवळचे होते सगळे ते तिथं पोचलेले होते, कारण आम्हाला 5-5:30 तास पोचायला लागणार होते. आणि आम्ही तिथं पोचायच्या आधी पुण्यातले वगैरे जवळचे जे आहेत, बाजूच्या ह्याच्यातले आहेत, ते सगळे तिथे पोचले होते. दत्ता मामांचंही ते, कारण तिथं लवकर पोचल्यामुळे त्यांचा फोन झाला होता. सुनील अण्णाचा, टिंगरे अण्णाचा, अनेकांचे तिथे फोन आले. पण हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही तिथे वॉर्डमध्ये असताना धाडस होत नव्हतं. असं म्हणजे आपण ज्या वेळेला आपलं म्हणजे सर्वस्व हे गमावतो आणि ते असं तिथं पडद्याच्या पलीकडे ते आहे, मला वाटतं त्या क्षणापेक्षा जास्ती म्हणजे वेदनादायी काय असू शकत नाही. मग आम्ही बराच वेळ तसेच सगळे एकमेकांना सावरत तिथं, कारण त्यांचं अशा पद्धतीनं अचानक आमच्यातनं निघून जाणं हे मान्य आपण कसं करावं. एक एक वर्तुळ असतं, ते वर्तुळ कधी पूर्ण होतं, ज्या वेळेला आपण ती व्यक्ती आपण हसत खेळत बघितलेली असते आणि तीच ती एक मेमरी आपल्या ह्याच्यामध्ये असते ना, आणि त्यांना असं अचानकपणे हे करणं आणि त्यांना आम्ही शेवटच्या ह्याच्यात बघूही शकलो नाही, तर ते वर्तुळ कंप्लीट होणार कसं. सो आमच्यासाठी ते 27 तारखेपर्यंत जे आहे त्यांच्या, तर त्या पद्धतीनं आहे.